तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। बरीच धीराची आणि हिमतीची निघालीस। घरी येण्याचं कारण? तुमच्याशी बोलायचं होतं। आपण आता निरोप कसा आणि कोणाकडे द्यायचा काही कळतच नव्हतं ना। आता बोलायचं म्हटल्यावर भेटायला नको? अरे वा, तुझ्या बोलण्याचा सूरच बदलला। हो, तशी वेळ आली नाही म्हणजे तुम्हीच आणलीत। आणली का ओढवून घेतली? अल्लड वयात चुका होऊ शकतात, होतात, पण परिपक्व वयात केलेल्या चुका एका हेतूने केलेल्या असतात। का आली होतीस? वाटाघाटी करायला? कसं आहे ना, टाळी एका हाताने वाजत नाही आणि ज्याला तुम्ही वाटाघाटी म्हणताय तो हक्क आहे माझा। ताकाला जायचं आणि भांड कशाला लपवायचं? याआधीही मी त्याच तयारीने आले होते। मला वाटलं होतं की तू पैशासाठी दागिन्यासाठी हापापलेली नाहीस, म्हणून त्यावेळी मी तुला दिले नव्हते। अंदाज चुकला माझा। हे घे दागिने आणि कॅश। तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय बाईला हे खूप होतील, पण जग हे व्यवहाराच्या चाकावर चालतं हेच खरं। त्यावेळी तुला मी स्पष्ट शब्दात समज दिली होती आणि आताही तुला परत समज देते। माझ्या मुलाचा नाद सोड। माझ्या प्रेमाची, माझ्या भावनांची तुम्ही ही अशी पैशात आणि सोन्यात किंमत करताय? एका मध्यम वयाच्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणं, नात्याची अपेक्षा करणं याला व्यवहारच समजतात। प्रेम कसं सात्विक आणि निस्वार्थी असावं। तुमच्या मुलांनी फसवलंय मला। त्यांनी मला सांगितलं होतं त्यांची बायको हयात नाहीये। मला आधार दिला, स्वप्न दाखवलीत। या वयात स्वप्न बघणं मूर्खपणा असतो। तोल सावरणं गरजेचं असतं। आधारासाठी खांदा कशाला शोधायला हवा? शिकार करणं हा पुरुषाचा स्वभाव आहे। शिकार न होणं ही स्त्रीची जबाबदारी आहे। म्हणजे माझ्या मुलानं अनेक प्रकरणं केली, म्हणून काय प्रत्येकीला हक्क देत बसू? तू बोर्ड दिलंस, पुरुष हात पकडणारच। निसरडे वाटेवरून जायचंच कशाला? हे ठेव आणि विषय संपला। यापुढे खोतांचा आणि तुझा काहीही संबंध नाही। तुम्ही हे चुकीचं करताय। माझं मन मोठं म्हणून मी तुला बोलायला आले। मी बरंच काही करू शकते, अजून कुठं काय केलंय? माझी विनंती आहे, मला अजून काही करायला लावू नकोस। थांबा। मी मध्यमवर्गीय आहे, पण मध्यमवर्गीय लाचार नसतात आणि तुमच्यासारखे घाणेरडे संस्कार नाहीत माझ्यावरती। पण हे तुमच्यासारख्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित खोतांना काय कळणार आहे हो? कारण तुमची तेवढी कुवतच नाहीये। ह्या तुमची वस्तू आणि या आता।
माझ्याच साखरपुड्याच्या दिवशी माझ्याच बेडरूम मध्ये ही मुलगी घुसते आणि शी यावरून तुम्हाला कळालंच असेल ना काय कॅरेक्टरची असेल. संकेत, आमच्या घरचे बाहेरगावी गेलेत आणि मी एकटाच आहे. बेडरूम पण मोकळे आहे. चल. तू कष्टवर्षी भांडतेस, तुझ्यामुळं वाह्यात मुलं इथे येतात. मी तुझ्याऐवजी दुसऱ्या मुलीला कामावर ठेवलंय, तू निघ. तू ना नलीसाठी एखादं चांगलं स्थळ बघ. हा, पण लांबचं, म्हणजे गावापासून लांबचं बघ, दुसऱ्या गावातलं, म्हणजे त्यांना कळणार नाही की नली तिकडी येते. नली संकटात आहे. काय रे दादा आहे, काय झालं? हॅलो नली, कुठे आहेस तू? हॅलो हॅलो नली, तू ठीक आहेस ना? नली आजी माझा ऐक. नली तू प्लीज सावध हो. तुझा चेहरा विद्रूप केला जाणार आहे. हॅलो नली. नली का बोल काहीतरी. हॅलो. नली नली, मी वेद, तू ठीक आहेस? काय झालं? मी तिथून इथे माझ्यावर तो मुलगा कोण? नली, मी आलोय ना, शांत हो. तुला पाणी हवंय का?
ठीक आहेस? पण तुला कसं कळलं मी इथे ते ऍसिड? सांगतो. हे बघ, मी आधी सुद्धा तुला सांगायचा प्रयत्न केला होता, पण तू ऐकलं नाहीस. नीट शांतपणे ऐक. तुझ्यावर जर कुठलं संकट येणार असेल तर ते मला आधीच कळतं. काय? मला माहितीये हे विश्वास ठेवण्यासारखं नाहीये, पण प्लीज विश्वास ठेव. मला एक बाई दिसते. आता ती कोण आहे ती मलाच का दिसते? आपण ते सगळं एक मोठं कोड आहे, आपण त्यात नको पडायला. मला आज स्वप्नात असं दिसलं की तुझ्यासारख्या एका मुलीवर ऍसिड फेकलं जातं. काय बोलतोयस तू वेद? नली, आय नो हे खूप वियर्ड आहे, खूप विचित्र आहे, पण तुझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ती बाई ते मला स्वप्नात आधीच दाखवते. पण का? ती नाही माहिती मला, पण नली ती बाई आहे ना, ती मला प्रत्यक्षात सुद्धा दिसलेली आहे. ती जेव्हा मला पहिल्यांदा दिसली होती ना तेव्हा ती माझ्या बाईकची आडवी आली होती. मी ब्रेक दाबला, ती गायब झाली आणि मला तू स्टँडवर बसलेली दिसलीस. त्यानंतर पुन्हा मला असं दिसलं की एका वडाच्या झाडासोबत एका मुलीचं लग्न होतं. त्यानंतर तू मला सांगितलंस की तुझं लग्न वडाच्या झाडासोबत लावलं जाणार आहे. नंतर पुन्हा ती बाई मला दिसली. मी तिला फॉलो केलं आणि मी संकेतपर्यंत पोचलो आणि तेव्हा मी त्याला मारलं. आणि आज मला स्वप्नात असं दिसलं की कोणीतरी तुझा चेहरा विद्रूप करणार आहे. अरे पण का? माझा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न कोणी का करेल? कोणाचं काय वाईट केलंय रे? नली, आता आपण ह्यात नको पडायला. तू सेफ आहेस हे महत्वाचं आहे. थँक गॉड की तू या सगळ्यातून वाचलीस. मी कशी वाचले तेच कळत नाहीये मला. म्हणजे नली, हे बघ, एक्झॅक्टली काय झालं हे तू मला सांगू शकतेस? वेद, एक मुलगा चेहरा झाकून माझ्या समोर आला. मी स्टँडवर उभी होते. माझा चेहरा विद्रूप करणार इतक्यात तो गायब झाला. कोणीतरी येऊन त्याला घेऊन गेल्यासारखं वाटलं. काय कळतच नाही मला ना, गोंधळल्यासारखं होतंय. अरे डोकंच चालत नाही माझं. हो हो नली, नली शांत हो, शांत हो. तू आता यात नको पडूस. आपण घरी जाऊया. चल चल. वेद, ऐक ना, तू जा आता घरी. आपण उद्या बोलू याबद्दल. मी जाते. काजळ रातीला अंधार साथीला हात तुझा हाती देशील ना. अवघड ही वाट शोधू कसा काठ पहिलं तिरा सांगणेशील ना. वादळ वारे झेलीन सारे होईन मी तुझ्या उन्हात सावली. जखमा तुझ्यानी भूंकर माझी तुझ्यात दुनिया माझी मी ग शोधली. भर रूढी गोंधल्या आशा हाताच्या रेषात कोंडल्या दिशा. भोग जाईना जीव राहीना तुझ्या विना. प्रीत बहरू दे आज सखे बावरी मुक्त उमलू दे हळुवार ती करी. साथ लाभू दे जन्माची लागली मुक्त उमलू दे हळुवार ती करी. काकू, शांत व्हा. खरंच शांतता हवी. देवा देवा, बास आता, बास. असं नका ना बोलू काकू.
बोलण्यासारखं काही राहिलंय? मी सावली सारखी सोबत असते हिच्या. ऋषी तर बहिणीसाठी किती व्याकुळ होतो. तू जीव काढतेस हिच्यासाठी, पण हिला हिचं काही आहे याची पूर्ण जाणीव आहे नलीला. मग अशी का वागते ही? अगं हिच्या जन्मापासून आतापर्यंत काय काय भोगलंय आम्ही, आणि अजूनही भोगतोय. पण हिला कधी एकटीला पाडलेलं नाहीये आम्ही. पण तिला जरा कुणी काही घरात बोललं की लगेच राग येतो आणि ती घर सोडून निघून जाते. एवढा राग बरोबर आहे हे? काकू, आपण समजून घेऊयात ना नलीला. ती असं वागते हे खरंच चुकीचं आहे, पण त्याचा तुम्हाला त्रास होतो हे नलीला सहन नाही होतो. मला ना कळायचंच बंद झालं. तिला राग येतो, ती घरातनं निघून जाते, आणि तो मुलगा येऊन तिचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न करतो आणि तो गायब होतो. तिच्या जन्माच्या वेळी सुद्धा असंच काहीतरी विचित्र घडलं होतं. अगं हे सगळं किती भयानक आहे. तिच्या जीवावर बेतलं असतं तर? कुठे आहे ती नली? जीवावर बेतले ते माझ्या संकेतच्या. हो, काय बोलताय? संकेतच्या जीवावर काय बेतलंय? खरं तेच सांगतेय मी. जरा अवस्था बघा माझ्या मुलाची कुणामुळे झालीये. मग त्यासाठी तुम्ही नलीला का दोष देताय हो? संकेतच्या अशा अवस्थेला ना संकेत स्वतःच जबाबदार आहे. तू का मध्ये बोलतेस ग? आणि तुला काय माहित? मैत्रीण आहे मी नलीची, कायम सोबत असते तिच्या. तुमच्यापेक्षा जास्त ना मला माहितीये. डोकं फिरलंय तुझं. हो, तिच्यावर कशाला ओरडताय? कारण ही तुमची अपाशी कोणी तिकडे माझ्या संकेतच्या संपर्कात आली आणि माझ्या संकेतच्या आयुष्याची वाट लागली. खबरदार, माझ्या नलीला दोष द्याल तर. दोष मी देतीये. अहो, अख्खं गाव बोटं मोडतंय तुमच्या मुलीच्या नावानं. वेळ लावलाय माझ्या संकेतला हिनं. प्रविष्ट झालाय माझा संकेत. कशाची शुद्ध राहिली नाही त्याला. हिने माझ्या संकेतचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. काय वाईट केलं का माझ्या संकेतने तुझं? सांग ना. आणि तुमचा मुलगा खूप पुण्यवान होता ना, सज्जन आणि सरळ मार्गी आहे तो. जसं करावं तसं भरावं. काय करावं तसं भरावं? हा, काय केलं माझ्या संकेतनं? या तुमच्या मुलीला लग्नाला नकार दिला इतकंच ना? आणि तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या संकेतचं पार लग्न मोडलं. मुळात तुमचा मुद्दाच चुकीचा आहे काकू. संकेतने आधी विचारलं नलीला लग्नाबद्दल, तोच मागे लागला होता नलीच्या, आणि त्यानंच विश्वासघात केला तिचा. हो, किती वाईट वागलाय तो तिच्याशी. त्रास नलीला झालाय आणि तुम्ही तिलाच दोष देताय. खोटे आरोप लावताय तुम्ही माझ्या संकेतवर. अहो, तुम्ही कशाला आरडाओरडा करताय? हे अशा बायका जमून तमाशा लावलाय तुम्ही. तुमच्या संकेतमुळं माझ्या नलीला त्रास होतोय आणि तुम्ही इथे येऊन आरडाओरडा करताय. बघा किती खोटे आरोप लावतात या गावडेबाई माझ्या मुलावरती. तुमच्या या अपशकुनी मुलीमुळे माझ्या संकेतचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.
समजतंय का तुम्हाला? माझा एकुलता एक संकेत, वेड्यासारखा वागतोय हो माझा संकेत. वेड्यासारखा वागतोय. या मुलीला ठार वेड्या केलंय माझ्या संकेतला. वेड्या केलंय. माझं सुख आहे हो माझा संकेत. माझा आधार आहे हो माझा संकेत. त्याची अवस्था बघून ना माझे हात पाय धडापासून वेगळे झाल्यासारखे वाटताय तो. वेड्यासारखा वागतोय हो माझा संकेत. वेडा झाला हो. तुम्ही काय बोलताय? खरंच आम्हाला कळत नाहीये. मी काय बोलते ते कळत नाहीये ना? नाही कळत आहे ना? चल सोडा मला, सोडा. काय हात आहे? सोडा. नाही सोडणार तिचा हात मी. अख्खा गाव गोळा झाला तरी चालेल, मला जीव गेला तरी चालेल, पण आज मी तिला नाही सोडणार. ही काय जबरदस्ती? सोडा म्हटलं ना. हात का पकडलाय तुम्ही? नाही सोडणार. कळू दे तिने माझ्या लेकाची काय भीषणावस्था केली तिने. चल चल माझ्या